नमस्कार मैत्रिणींनो, बघता बघता दिवाळी पण आली। आता आपण दिवाळीचे काही मंत्र जाप किंवा स्तोत्र किंवा उपाय बघूयात। सॉरी। दिवाळीच्या रात्री मी खूप छान असा मंत्र जाप स्तोत्राचा पठण तुम्हाला सांगणार आहे की ते केल्याने अतिशय अनेक अनुभव बायकांना आलेले आहेत, लोकांना आलेले आहेत। तर त्याच्यामध्ये आपण कवड्या घ्यायच्या आहेत। दिवाळीच्या रात्री जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करतो तेव्हा आपण 11 कवड्या हातात घ्यायच्या आहेत। कवड्या ह्या आपण जाणताच आहात की खूप लक्ष्मीकारक असतात। मग त्या कवड्या हातामध्ये घेऊन आपण लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दिवा तुपाचा वगैरे लावल्यानंतर 11 वेळा लक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे। लक्ष्मी अष्टक हे तुम्हाला महालक्ष्मी आपला मार्गशीर्षातले जे गुरुवारचे पूजेचं पुस्तक असतं त्याच्यामध्ये मिळून जाईल। तर ते महालक्ष्मी अष्टक एवढं पॉवरफुल आहे ना, तर त्याचा तुम्ही अनुभव घेऊन बघा। तर 11 कवड्या हातात घेऊन आपण जर महालक्ष्मी अष्टक म्हटलं आणि नंतर त्या कवड्या पूजेमध्ये ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी आपण त्या कवड्या एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या। त्याचे खूप चांगले अनुभव लोकांना आलेले आहेत। तुम्ही पण हा अनुभव घेऊन बघा। नमस्कार।